तिकडे पातेल्यात कढीत रस्सा टाकला त्याच्यात. म्हणला इकडे टाकतो, म्हणला आता मी काय असेल ते सगळं मिळेल. तिकडे त्यानं मसाले टाकले, इकडं बापू चटणी टाकत होतं. अतुल भाई आम्हाला आणा इकडं, मी टाक. त्यानं टाकली बाबा 3-4 चमचे. म्हणलं सकाळी दूर निघू नये म्हणजे झालं कुठनं. इकडं तोपर्यंत मासं बी आपलं तळून तर रेडीच होत होतं. जरा बऱ्यापैकी झालं. त्यानं रश्श्याला कशी तरी आली बघा, 1 नंबर आहे. रस्सा पण 1 नंबर होता. टेस्ट करून बघितला, पडला काय नाही बरं का. माशा बी टेस्ट केलं, चांगले होतं. मी अतुल भाईनं त्याच्यात कोथिंबीर काय लावली त्या अमोलला म्हणला तुला कोथिंबीर चिरायला कोणी शिकवलं? हॉटेल झालो तुला का तू, तुला कोथिंबीर बारीक चिरता येत नाही, अवघड आहे म्हणला. या अतुल भाईचं लय डेंजर असते बाबा, ही बोलायला लागला म्हणजे ना कोणी बघत नाही. तर मग तोपर्यंत तू बघ म्हणला, अमोल म्हणला लय पिडू नको म्हणला, आधीच लय पिडले, 26 वर्ष झालं. मग इकडं तोपर्यंत ह्यांनी सचिननं आपलं बघितलं शिजले का नाही. मग तरी अजून परत कणमध्ये तिखट कमी पडलं तुम्ही अतुल भाईनं परत टाकलं अजून. आता तर काय निबार झणझणीत झालं. सगळे म्हणत होती 1 नंबर झणझणीत झाले. इकडं काका म्हणलं सगळं टाक बाबा मसाला. पुण्याचे आचार्य तिकडं अमोलला लसूण ठेचा लावला होता. इकडं भया सोडला नाही, मेवना असला म्हणून काय झालं फुकला पुकारी. आणि इकडं तोपर्यंत आम्हाला मला भास्कर किती पडते. मग यानं आपलं ग्रेव्ही बिव्ही मस्त केली. इकडं आपल्या सुक्याला चांगलं तेल सुटलं होतं आणि भयाला बसवलं कोथिंबीर चिरा. आम्हाला काय चिरत नाही म्हणला बारकी, तूच चिर बाबा, आता मेवनाच येतो का आम्ही.